उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान पंढरीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य वारी हा उपक्रम सुरू केला होता। यंदा या वारीला आनंदाची वारी हे नाव देण्यात आले आहे। आनंदाच्या वारीसाठी उभारण्यात आलेल्या सर्व टेंट व तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली। या प्रसंगी पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टरांना वारकऱ्यांची योग्य पद्धतीने सेवा करा, कुठल्याही त्रुटी राहू नये अशा सूचना देत या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला। या प्रसंगी स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी वारकरी भाविक भक्तांची चरण सेवा केल्याचे पाहावयास मिळाले आहे। चरण सेवा करताना किती चालला, गाव कोणते, शेतकरी आहे का, वय किती अशी आस्थेने विचारपूस करत हा रायगडचा दणकट हात आहे, एकदा मालिश केल्यानंतर पूर्णपणे 100% आराम मिळेल असे मिश्किलपणे सांगितले। यावेळी वारकरी भाविक भक्तांमधून मोठा आनंद व्यक्त केला गेला। एका मंत्र्याने चरण सेवा केल्याने काही काळ वातावरण भावुक झाल्याचेही पाहावयास मिळाले व हे तर खरे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार असाही सूर भाविकांमधून उमटला। माणूस म्हातारा माणूस चालले 28 वर्ष किती वय आता 75 झालं काय कुठून चालतंय काय शेतकरी काय पिकवता काय शेती रायगडचे खरे मावळे